Welcome once again. So let's start with the discussion of semiconductors. Okay. In last lecture we have seen how n-type semiconductors are to be formed, how p-type semiconductors are to be formed. Okay. n कसे तयार होतात, p कसे तयार होतात किंवा त्याचं जे काही बेसिक होतं ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आज आपण त्याच्या पुढचा पॉईंट कंटिन्यू करूया. सो पुढचा पॉईंट पण बघा त्याच्याशी रिलेटेडच आहे. म्हणजे आता आपण पी टाईप सेमीकंडक्टर तयार केला, एन टाईप सेमीकंडक्टर तयार केला. आता ह्या दोघांमध्ये कोण कोण आहे आपल्याला समजलं. मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहेत, मायनॉरिटी कॅरियर्स कोण आहेत. पी टाईप असेल तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स होल्स आहेत असं आपण म्हटलं, मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत असं म्हटलं. एन टाईप असेल तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत असं म्हटलं, मायनॉरिटी कॅरियर्स होल्स आहेत असं म्हटलं. ओके. सो मेजॉरिटी आणि मायनॉरिटी प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. आता काय करायचं की हे पी आणि एन दोन मटेरियल्स आहेत ते एका पर्टिक्युलर प्रोसेसनी, ज्याला फ्युजन म्हणतात किंवा कॉम्बिनेशन म्हणतात, ओके, डिफ्युजन म्हणतात, एका पर्टिक्युलर प्रोसेसनी हे दोघंजण एकत्र आणायचे, पी टाईप एन टाईप. सो जेव्हा हे दोघंजण एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून एक नवीन मटेरियल तयार होतं, त्याला पी एन जंक्शन असं म्हटलं जातं, ज्याला की पी एन जंक्शन डायोडसुद्धा म्हटलं जातं. ओके. अगदी प्रॅक्टिकल थेअरी आहे, सिम्पल थेअरी आहे. बघा आज आपण बघणार आहोत पी एन जंक्शन. मग त्याला पी एन का म्हटलं, देन त्याला जंक्शन का म्हटलं, हे सगळे आन्सर्स आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मिळतील. ओके. सिम्पल प्रोसेस आहे. जस्ट टू फ्यूज पी टाईप सेमीकंडक्टर विथ एन टाईप बाय अ पर्टिक्युलर प्रोसेस वी विल गेट दिस पर्टिक्युलर पी एन जंक्शन. ओके. सो फ्यूज करायचं म्हणजे थोडक्यात एकमेकांना आपण असं म्हणूया की कंबाईन करायचे ते. ओके. डिफ्युजन करायचं दोघांचं एकमेकांना. सो दोघे एकमेकांच्या जवळ आणायचे एका प्रोसेसने. त्यानंतर काय तयार होईल तर पी एन जंक्शन तयार होईल. मग पी एन जंक्शन तयार झाल्यानंतर काय होईल, त्याच्यामधले मेजॉरिटी कॅरियर्स मायनॉरिटी कॅरियर्स कसे मायग्रेट होतील, मग तिथं नक्की काय तयार होईल, हा सगळा स्टडी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायला मिळेल. ओके. सो व्हेन अन एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स आर फ्यूज्ड टुगेदर, so we will get the p-n junction. Okay. So it is the process. Okay. Or we can simply write when p-type semiconductor is fused together with n-type semiconductor. Okay, n-type semiconductor we get p-n junction. एक theoretical मी सेंटेन्स जस्ट लिहिलं की फ्यूज्ड टुगेदर म्हटलं तरी चालेल. दोघं फ्यूज केले टुगेदर, जवळजवळ आणले तर त्यांच्यापासून एक आपल्याला नवीन मटेरियल मिळालं. त्या मटेरियलला म्हटलं जातं पी एन जंक्शन, ज्याला की पी एन जंक्शन डायोड किंवा सिम्पली डायोड सुद्धा म्हटलं तरी चालेल, डायोड. ओके. चल इथपर्यंत समजलं. नेक्स्ट आता बघूया. तर समजा पी टाईप मटेरियल आहे हे, दिस इज सपोज पी टाईप. ओके. अँड त्याच्या शेजारी आता आपण आणूया फॉर एक्झाम्पल एन टाईप आणूया. जस्ट दोघं फ्यूज करून बघूया काय होतं आहे. तर आपल्याला माहिती आहे की पी टाईप मटेरियलमध्ये मेजॉरिटी कोण असतात, मायनॉरिटी कोण असतात. ओके. तर पी टाईप म्हटलं की मेजॉरिटी होल्स आहेत. बघा असं दाखवतो मी, होल्स, बरोबर, लाईक दिस. देर आर नंबर ऑफ होल्स प्रेझेंट इन द पी टाईप. अँड मायनॉरिटी अगदी एखाद दुसरा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असेल कमी प्रमाणात. एन टाईप म्हटलं की जास्त कोण असतील, इलेक्ट्रॉन्स असतील. इलेक्ट्रॉन्स म्हणजे डॉट आहेत ना हे थोडक्यात, ज्याचा चार्ज निगेटिव्ह आहे. हे सगळे पॉझिटिव्ह आहेत बघा, होल पॉझिटिव्ह ना. आणि जस्ट डॉट मी असं डॉट जरी दाखवलं तरी सुद्धा चालेल, कारण डॉट म्हणजे काय, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स म्हणूया. ओके. सो इन पी टाईप सेमीकंडक्टर होल्स आर मेजॉरिटी कॅरियर्स, इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी कॅरियर्स. अँड इन एन टाईप सेमीकंडक्टर्स इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी कॅरियर्स, होल्स आर मायनॉरिटी कॅरियर्स. जेव्हा हे दोन्ही फ्यूज होतील बघा, तर इथं एक प्रोसेस होणार आहे. हे जंक्शन आहे एक प्रकारचं, ह्याला जंक्शन म्हटलं जातं बघा, जंक्शन म्हणून याच्यामध्ये नाव दिले ना, जंक्शन तयार झालं ना हे प्लस मायनसचं. ओके. तर काय होतं
तर ह्या जंक्शनच्या ठिकाणी डिफ्युजन होतं, डिफ्युजन प्रोसेस होते, डिफ्युजन. आता डिफ्युजन प्रोसेस म्हणजे काय बघा, पी आणि एन आहे साहजिकच अट्रॅक्शन व्हायला बघणार आहे. ओके, म्हणजे काय होईल, अट्रॅक्शन कसं होतं बघा याच्यामध्ये. तर याच्यामधले काही आपण कन्सिडर करूया होल्स आणि याच्यामधले इलेक्ट्रॉन्स, हे सगळे एकमेकांच्याकडे अट्रॅक्शन करतील ना, साहजिकच एकमेकांच्याकडे त्यांचं अट्रॅक्शन होईल. आणि ते जे अट्रॅक्शन होतं त्याला रिकॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. डिफ्युजन म्हटलं ना आपण ते, म्हणजेच काय होतं, रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एखादा होल असेल आणि इथं जर एखादा इलेक्ट्रॉन असेल तर साहजिकच हा इलेक्ट्रॉन ह्या होलमध्ये जाऊन बसणार आहे. सिंपल ना, म्हणजे इथं काय झाला, तो इलेक्ट्रॉन तयार झाला आणि पुन्हा इथं काय तयार झालं, होल तयार झालं. सो रिकॉम्बिनेशन होणार आहे, बरोबर. मग आता याच्यामध्ये काही मायनॉरिटी कॅरियर्स आहेत, याच्यामध्ये काही मायनॉरिटी कॅरियर्स आहेत, त्यांचं पण रिकॉम्बिनेशन होणार आहे. याच्यामध्ये मायनॉरिटी कॅरियर्स काहीतरी पॉझिटिव्ह आहेत, होल्स आहेत ना थोडेफार मायनॉरिटी, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचं पण रिकॉम्बिनेशन होणार आहे ना. सो ती जी प्रोसेस होते त्याला म्हटलं जातं डिफ्युजन होतं. आणि डिफ्युजन प्रोसेस झाल्यानंतर काय होतं बघा, तर एक लक्षात ठेवा की डिफ्युजन प्रोसेस झाल्यानंतर इथे एक लेअर तयार होतो, इथं पण तयार होतो आणि इथं पण तयार होतो. असा दोन्ही जंक्शनच्या दोन्ही साईडला 2 लेअर तयार होतात, म्हणजे टोटल एक लेअर तयार होतो असं आपण म्हणूया. मग ह्या लेअरमध्ये काय होतं, तर ह्या लेअरमध्ये आयन्स तयार होतात, आयन्स. मग हे लक्षात कसे ठेवू शकता, तर पॉझिटिव्हमध्ये निगेटिव्ह आयन्स तयार होतात आणि निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात. काय होतं, डिफ्युजन झाल्यानंतर रिकॉम्बिनेशन होतं इलेक्ट्रॉन्स आणि होल्स, तर सेंटरला जंक्शनला काय होतं की पी टाईपमध्ये निगेटिव्ह आयन्स तयार होतात, ज्याला ॲक्सेप्टर आयन्स असं म्हटलं जातं. ओके, आणि एन टाईपमध्ये पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात, ज्यांना डोनर आयन्स म्हटलं जातं. आता ॲक्सेप्टर आणि डोनर आपण काल बघितलं होतं. ॲक्सेप्टर म्हणजे इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला होता बघा, आणि डोनर म्हणजे होल शिल्लक राहिला होता. ओके, सो इलेक्ट्रॉन्स आयन्स असतात त्यांना ॲक्सेप्टर आयन्स म्हटलं जातं आणि यांना डोनर आयन्स म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं हा एवढ्या साईजचा एक डिप्लेशन लेअर तयार होतो. डिप्लेशन, एक भिंत तयार झाली बघा, भिंत म्हणतो मी, डिप्लेशन लेअर म्हणजेच बॅरियर तयार झालं, बॅरियर. बरोबर आहे का बघा, एक भिंत तयार झाली. कधी, जेव्हा पी टाईप आणि एन टाईप आपण एकत्र आणले तेव्हा. ओके, मग जी काही भिंत तयार होईल, ज्या त्याला जंक्शन म्हटलं जातं, किंवा त्याला जो काही लेअर तयार होईल त्याला काय म्हटलं जातं, डिप्लेशन लेअर म्हटलं जातं. तर हा जो डिप्लेशन लेअर आहे, हा डिप्लेशन लेअर बरोबर सेंटरला तयार होतो पी आणि एनच्या मध्ये, बरोबर. सो आता पॉझिटिव्हमध्ये निगेटिव्ह आयन्स तयार झाले, निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह आयन्स तयार झाले, हे आपल्याला समजलं. त्याच्यापासून तयार झालेला लेअर समजला, लेअरला आपण नाव दिलं डिप्लेशन लेअर नाव दिलं. ओके, मग तो जो डिप्लेशन लेअर आहे त्याला मी बॅरियर असं म्हटलेलं आहे, बॅरियर. ओके, सो बॅरियरचा अर्थ काय, तर बॅरियर म्हणजे एक प्रकारचं तिथं फोर्स आहे असं आपण म्हणूया. बॅरिगेट्स असतात ना, बॅरिगेट्स फोर्स असतो, त्या बॅरिगेट्स तोडायचे असतील तर आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो ना. सेम तसं बॅरियर इथं तयार झालं, कुठं, बरोबर डिप्लेशन लेअरच्या मध्ये. म्हणजे जो काही डिप्लेशन लेअर तयार झालेला आहे त्याला एक प्रकारचं आपण काय म्हणूया, बॅरियर तयार झालं असं आपण म्हणूया. ओके, मग ह्या बॅरियरचं काहीतरी एक पोटेन्शियल असेल बघा, व्होल्टेज असेल असं आपण म्हणू, त्याची काहीतरी स्वतःची एक पॉवर असणार आहे, बॅरियर पोटेन्शियल म्हटलं जातं याला, बॅरियर पोटेन्शियल. त्याची स्वतःची एक पॉवर झाली ना. म्हणजे जर मला सांगा इलेक्ट्रॉन्स इकडे आपल्याला जर क्रॉस करून पुढे न्यायचे असतील तर आपल्याला ती भिंत काय करावी लागेल, ब्रेक करावी लागेल. म्हणजे ते बॅरियर आपल्याला फोडावं लागेल, तोडावं लागेल, तरच इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील. मग बॅरियर जर तोडायचं असेल तर इकडं आणि इकडं EMF अप्लाय करायचं किंवा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचा, एनर्जी अप्लाय करायची, तरच ती भिंत काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. पण ती जी भिंत आहे, ते जे बॅरियर आहे त्याला काहीतरी लिमिटेशन्स असू शकतात. मग जर हे सेमीकंडक्टर मटेरियल जर सिलिकॉनचं असेल, सिलिकॉनचं, तर ते जे बॅरियर पोटेन्शियल आहे ते 0.6 किंवा 0.7 व्होल्ट असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ जर हा सिलिकॉनचा सेमीकंडक्टर असेल तर जोपर्यंत तुम्ही 0.6च्या वर व्होल्टेज नेत नाही तोपर्यंत ते बॅरियर ब्रेक होत नाही. 0.6 नंतर व्होल्टेज जेव्हा इन्क्रीज होतं, इकडलं जे काही इनपुट व्होल्टेज आपण अप्लाय करणार आहे ते 0.6 पेक्षा जास्त होतं, तेव्हाच ते ब्रेक होतं आणि करंट फ्लो व्हायला चालू होतो फॉरवर्ड बायसिंगमध्ये. पुढे आपण बघणार आहे बायसिंगमध्ये. आणि हा जर जर्मेनियम असेल सिलिकॉन
तर मात्र ते 0.3 व्होल्ट इतकं असतं, थोडंसं कमी असतं रेंज. मटेरियल वाईज रेंज आहे ना, सिलिकॉनचं मटेरियल असेल तर त्याची बॅरियर रेंज आहे ती 0.6 to 0.7 आहे. ही त्याची पोटेन्शियल, स्वतःचं पोटेन्शियल आहे. तिथपर्यंत जोपर्यंत तुम्ही अप्लाय करताय तोपर्यंत ते ब्रेक होत नाही, पण त्याच्यावरती जर तुमचं इनपुट व्होल्टेज गेलं तर मात्र बॅरियर काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजे बॅरियर पोटेन्शियल तुम्ही क्रॉस केलं, लक्षात येते, कट इन व्होल्टेज पण इथं त्याला म्हटलं जातं. तेव्हा ते बॅरियर ब्रेक होतं, तो जो डिप्लेशन लेअर आहे तो ब्रेक होतो आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला मदत होते, म्हणजे करंट फ्लो व्हायला चालू होतो. पण सिलिकॉनमध्ये 0.6 पर्यंत किंवा 0.7 पर्यंत करंट फ्लो होत नाही आणि जर्मेनियममध्ये 0.3 पर्यंत करंट फ्लो होत नाही. सो दिस इज द प्रोसेस टू फॉर्म द PN जंक्शन किंवा त्यालाच डायोड असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अनबायस्ड बघायचं आहे, बायसिंग बघायचं आहे, डिप्लेशन लेअरची लेंथ कधी असते, किती असते, कशामध्ये कुठली असते, हे सगळं आपल्याला पुढं बघायचं आहे. इथपर्यंत हे समजून घ्या. काही थेरॉटिकल डेफिनेशन्स आहेत, हवं तर त्या डेफिनेशन्स मी तुम्हाला देईन. सो बुकमध्ये जर तुम्ही रीड केलात तर 1 by 1 मी जेवढं काय बोललेलं आहे ते सगळे पॉईंट्स आहेतच, पण काही थेरॉटिकल डेफिनेशन मी तुम्हाला इथं देईन. ओके. The transfer of electrons and holes across the PN junction is called as diffusion. The transfer of, एक simple definition लिहितो बघा इथे मी. The transfer of electrons, म्हणजे इकडले इलेक्ट्रॉन्स इकडे येतील होल्सकडं, अँड होल्स इकडले होल्स तिकडे इलेक्ट्रॉन्सकडे जातील, रिकॉम्बिनेशन होईल. द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स अक्रॉस द जंक्शन, across the junction is called as diffusion. एक सिंपल डेफिनेशन सांगितली डिफ्युजनची. आता डिप्लेशन रिजन बघूया आपण. डिप्लेशन रिजन, द डिफ्युजन ऑफ कॅरियर्स अक्रॉस द जंक्शन अँड रिझल्टंट कॉम्बिनेशन किंवा रिझल्टंट अक्युमुलेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस अक्रॉस द जंक्शन बिल्ड्स ए पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द जंक्शन. ओके, एक सिंपल मी तुम्हाला माझ्या लँग्वेजमध्ये देतो. व्हॉट इज मीन बाय डिप्लेशन लेअर. ओके, सो द लेअर फॉर्मड, तयार झाला ना लेअर, द लेअर फॉर्मड, लेअर तयार झाला ड्यू टू कुणामुळं, तर डिफ्युजनमुळं. The layer formed due to diffusion of carriers, म्हणजे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स, across the junction is called as depletion layer. This is the definition of the depletion layer. डिप्लेशन लेअरच्या तिथं काय बिल्ड होणार आहे, बॅरियर पोटेन्शियल बिल्ड होणार आहे. सो बॅरियर पोटेन्शियल फॉर सिलिकॉन अँड फॉर जर्मनी. ओके, सो वी कॅन कन्सिडर बॅरियर पोटेन्शियल फॉर सिलिकॉन इज 0.6 और 0.7, दोन्हीतलं कुठलंही घेतलं तरी चालतं. अँड वी कॅन कन्सिडर फॉर जर्मेनियम इट इज 0.3 व्होल्ट. ओके, सो in this way the diffusion occur, and due to the diffusion the depletion layer may be occur. Okay, सो हे झालं PN जंक्शन कसं तयार होतं आपण बघितलं. आता मला सांगा, इथं आता हे प्लस म्हणूया आणि इथे मायनस म्हणूया. दोन काय आहेत, हे प्लस आणि मायनस, दोन इलेक्ट्रोड्स आहेत बघा, दोन इलेक्ट्रोड्स आहेत. म्हणजे काय लिहितो मी, देर आर 2 इलेक्ट्रोड्स. कोण कोण, हा प्लस आणि हा मायनस, दोन इलेक्ट्रोड्स आहेत. आणि ह्या दोन इलेक्ट्रोड्समुळंच याला नाव काय दिलं जातं, डायोड. 2 इलेक्ट्रोड्स, डायोड. बघा नावातच आहे का, बघा डाय मीन्स 2 ना, आणि OD म्हणजे इलेक्ट्रोड्स. सो देर आर 2 इलेक्ट्रोड्स, दॅट इज ॲनोड कॅथोड म्हणा, प्लस ॲनोड निगेटिव्ह कॅथोड, अँड दिस 2 इलेक्ट्रोड्स आर कॉल्ड ॲज डायोड. देअरफॉर PN जंक्शन इज कॉल्ड ॲज डायोड. मी जेवढं बोलते तेवढं सेंटेन्सेस लिहिली तरी सुद्धा चालतील, त्याचा स्टडी आहे थिअरॉटिकल. ओके, सो 2 इलेक्ट्रोड, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज डायोड. नाउ दिस इज द डिफ्लेशन लेअर. त्यालाच आपण बॅरियर पोटेन्शियल म्हटलं, कारण डिफ्लेशन लेअरला एक त्याचं बॅरियर तयार झालं, ते एवढं असतं आपण सांगितलं. आता आपण याच्यामध्ये अनबायस्ड, ओके,
अनबायस्ड. अनबायस्ड म्हणजे बायसिंग करायचं नाही. विदाउट अप्लाइंग एनी व्होल्टेज or without applying any potential difference to the diode, we can say that it is unbiased. बायसिंग करणे म्हणजे काय, तर त्या डायोडला व्होल्टेज अप्लाय करणे म्हणजे बायसिंग करणे. पण आता आपण इथं काहीच अप्लाय केलेलं नाही आहे. सो जेव्हा आपण काहीच अप्लाय करत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं, अनबायस्ड पी एन जंक्शन असं म्हणायचं. आणि आता आपण बायसिंग करायचं. बायसिंग करायचं म्हणजे काय, इथं व्होल्टेज अप्लाय करायचं. मग तुम्ही असंही करू शकता ना, बॅटरीचं प्लस इथं लावू शकता, बॅटरीचं निगेटिव्ह इथं लावू शकता, किंवा बॅटरीचं निगेटिव्ह इथं लावू शकता, बॅटरीचं पॉझिटिव्ह इथं लावू शकता. म्हणजे तुम्ही दोन प्रकारे काय करू शकता, बायसिंग करू शकता. म्हणून एकाला फॉरवर्ड बायसिंग म्हणलं जातं आणि एकाला रिव्हर्स बायसिंग म्हणलं जातं. डेफिनेशन्स पण अगदी सिंपल आहेत. फॉरवर्डमध्ये पी टाईप बॅटरीच्या पॉझिटिव्हला, एन टाईप बॅटरीच्या निगेटिव्हला. रिव्हर्समध्ये पी टाईप बॅटरीच्या निगेटिव्हला, एन टाईप बॅटरीच्या पॉझिटिव्हला. रिव्हर्स करा. अगदी नावामध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे. सो आता आपण अनबायस्ड आणि बायस्ड पी एन जंक्शन्स काय असतात ह्याच्या पुढं बघूया. सगळं थेरॉटिकल आहे. बुकमध्ये सुद्धा काही पॉईंट्स छान दिलेले आहेत, वाचले तरी सुद्धा तुम्हाला ते लक्षात येतील. पण काही बुकमध्ये समजत नसेल तर हे लेक्चर व्यवस्थित बघा. मी जे काही बोलत असतो अगदी मराठीमध्ये जर एखादं सेंटेन्स सांगितलं तर ते लिहायचा इंग्लिशमध्ये प्रयत्न करा. आणि अदरवाईज मी इंग्लिशमध्ये बोललेलं सेंटेन्स ते ॲज इट इज लिहिलं तरी सुद्धा बेनिफिट होऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर होऊ शकतात. ओके, चलो राईट डाऊन दिस वन. वी विल go to the next point. Okay, let's see the some terms. So first of all we will see unbiased PN junction. आता हे काही फारसे इम्पॉर्टंट नाही आहे, कारण मगाशी जी डायग्राम ड्रॉ केलेली होती ती डायग्राम म्हणजे अनबायस्ड पी एन जंक्शनची. फक्त मी डिफाईन करतो हवं तर, when no any external power supply, when no any external power supply is connected or does not connected, simple, is connected to PN junction, it is called as unbiased PN junction. म्हणजे याच्यासाठी हवं तर तुम्ही मागाशी जी मी डायग्राम इथे ड्रॉ केलेली होती तीच डायग्राम तुम्ही अनबायससाठी काढू शकता. ओके, नेक्स्ट बायस्ड पी एन जंक्शन. बायस्ड, आता काय करायचं, बायस करायचं, बायस. सो बायस केल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये डिप्लेशन लेअरवरती फरक पडतो. मग तो डिप्लेशन लेअरवरती फरक कसा पडतो हे आपण आता याच्यामध्ये बघूया. सो बायस्ड पी एन जंक्शन इट मीन्स व्हॉट, when an external power supply is connected to the PN junction, it is called as biased PN junction. बघा काय म्हटलं मी, सिंपल, when an external power supply, बाहेरून जर एखादी बॅटरी आपण जर एखाद्या डायोडला किंवा एखाद्या पीएन जंक्शनला जर कनेक्ट केली तर त्याला काय म्हणायचं, biased PN junction. So when an external power supply is connected to the PN junction, then it is called as biased PN junction. So there are main two types of the biasing. Okay, इथे लिहितो मी types of biasing. मग माझ्या पद्धतीनेच नोट्स प्रिपेअर करा व्यवस्थित. टाइप्स ऑफ बायसिंग, फर्स्ट इज व्हॉट, फॉरवर्ड बायसिंग, and second is what, reverse biasing. सोपे आहेत बघा हे दोन्ही पण बायसिंग टाइप्स. फर्स्ट इज व्हॉट, फॉरवर्ड बायसिंग, अँड सेकंड इज व्हॉट, रिव्हर्स बायसिंग. ओके, आता फॉरवर्डमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर पी एन जंक्शनचा पी जर बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला आणि निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट केला तर रेग्युलर कनेक्शन म्हणतो ना आपण, जनरल नॉर्मल कनेक्शन. आणि ते कनेक्शन म्हणजेच कुठलं असतं, फॉरवर्ड असतं. आणि रिव्हर्सला रिव्हर्स करायचं, उलटं करायचे, कनेक्शन्स रिव्हर्स करायचे. मग काय होतं हे आपण चेक करायचं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी
फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन. ओके, आता फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन म्हणजे काय बघूया. डेफिनेशन मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. व्हेन पी टाईप सेमीकंडक्टर, तुम्हाला ही जर डेफिनेशन समजली तर यांची पण व्यवस्थित लक्षात राहील किंवा लिहिता येईल बघा. व्हेन पी टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, म्हणजेच पॉवर सप्लाय ना, बॅटरीलाच आपण पॉवर सप्लाय म्हणतो ना. व्हेन पी टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड एन टाईप सेमीकंडक्टर is connected to negative terminal of battery, the biasing is called as forward biasing. Simple, राहील लक्षात डेफिनेशन. When p-type semiconductor is connected to the positive terminal of the battery and n-type semiconductor is connected to the negative terminal of the battery, then we can say that it is the forward bias. आणि फॉरवर्ड बायस केल्यानंतर मग सर्किटमध्ये काय चेंजेस होतात हे तर आपण बघू शकतो. समजली डेफिनेशन. मी डायग्राम्स तुम्हाला अजून पुढे काढून दाखवणार आहे. डायग्राम्स दोन्हीचे कंपॅरेटिव्हली काढतो, इकडे फॉरवर्ड काढतो आणि इकडे रिव्हर्स काढतो, म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल. सो पहिल्यांदा आपण डेफिनेशन्स बघूया. समजलं. सो फॉरवर्ड बायसिंग. नेक्स्ट, आता हीच डेफिनेशन तुम्ही स्वतः लिहू शकता बघा. रिव्हर्स बायसिंग ऑफ पीएन जंक्शन. चला मी इथं शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही मात्र इन डिटेल लिहा. कशी लिहिणार सांगा. चला लिहायला सुरू करा. व्हेन पी टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड एन टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, द बायसिंग इज कॉल्ड ॲज रिव्हर्स बायसिंग पीएन जंक्शन. समजली डेफिनेशन. पुन्हा एकदा बघा. रिव्हर्स बायसिंग ऑफ पीएन जंक्शन कशी डिफाइन करायचं. व्हेन पॉझिटिव्ह टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड निगेटिव्ह टाईप किंवा एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, देन द बायसिंग इज कॉल्ड ॲज रिव्हर्स बायसिंग ऑफ पीएन जंक्शन. बघा मी इथे लिहायची गरज आहे का. तुम्ही स्वतः ती व्यवस्थित हो तर व्हिडिओ पॉज करा आता आणि ती डेफिनेशन मी जी आत्ता बोललेलो आहे ती व्यवस्थित लिहा. इथं मी शॉर्टमध्ये लिहितो आहोत. तर पी टाईप जो आहे तो कुणाला कनेक्ट करायचा. निगेटिव्ह कुणाच्या, बॅटरीच्या. शॉर्टमध्ये लिहितो बघा. आणि एन टाईप जो आहे तो कनेक्ट करा कुणाला, पॉझिटिव्ह कुणाच्या, बॅटरीच्या. लक्षात आलं. फक्त तुम्ही लिहिताना ही डेफिनेशन तशीच इथे लिहायचा प्रयत्न करा. सो दीज आर द टू डेफिनेशन्स ऑफ द फॉरवर्ड अँड रिव्हर्स. आता बघूया की नक्की फॉरवर्डमध्ये डायग्राम कशी तयार होते, रिव्हर्समध्ये डायग्राम कशी तयार होते. कारण इम्पॉर्टंट आहे की नक्की फॉरवर्डचा अर्थ काय होतो पीएन जंक्शनवरती, रिव्हर्सचा अर्थ काय होतो किंवा त्याच्यामध्ये चेंजेस काय होतात, जे काही रिकॉम्बिनेशन कॅरियर्स इकडे तिकडे जातात त्याच्यामुळे सर्किट त्या डायग्राममध्ये किती फरक पडतो, डिफ्लेशन लेअर कुणाचा कमी असतो कुणाचा जास्त असतो हे आता आपल्याला डायग्रामवरून समजून जाईल. चलो राईट डाऊन दीज आर द डेफिनेशन्स ऑफ फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग. ओके चला सर्किट डायग्राम्सच्या थ्रू आपण बघूया की फॉरवर्डचा अर्थ काय असतो आणि रिव्हर्सचा अर्थ काय असतो. इथं मी लिहितो फॉरवर्ड बायसिंग. ओके देन इथं मी लिहितो रिव्हर्स बायसिंग. तर डेफिनेशन समजलेली आहे, अर्थ समजलेला आहे. काय करायचं बघा, फॉरवर्डमध्ये पहिल्यांदा पी टाईप आणि एन टाईप ड्रॉ करून घ्यायचे. समजा हा पी टाईप आणि हा एन टाईप आहे. आपला मिनिंग काय, पी टाईपला बॅटरीचं पॉझिटिव्ह आणि एन टाईपला बॅटरीचं निगेटिव्ह, प्लस मायनस. दिस इज वॉट, दिस इज वी कॅन से दॅट बॅटरी. ओके सो पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू द पी साइड सिम्पल and negative is connected to the n side simple किंवा negative is connected to the n side simple. so this is what pn junction. इथं आपल्याला माहिती आहे डिप्लेशन लेयर आहे, पण आता
पी आहे म्हटल्यावर याच्यामध्ये मॅक्सिमम कोण असणार आहेत, होल्स असणार आहेत. हे खरं आहे का बघा, मॅक्सिमम होल्स. याच्यामध्ये मॅक्सिमम कोण, याच्यामध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स, असं काढून ठेवायचं. मग आपल्याला माहिती आहे जेव्हा हे दोघं फ्यूज केले जातात, जेव्हा दोघं एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा काय होतं, रिकॉम्बिनेशन होतं होल्स आणि इलेक्ट्रॉनचं. मेजॉरिटी कॅरियर्स एकमेकांच्याकडे अट्रॅक्ट होतात, त्यामुळं काय होतं, कॅरियर्स मूव्ह होतात, इकडले तिकडं तिकडले इकडं मुव्हिंग होतं कॅरियरचं, रिकॉम्बिनेशन होतं. पण आता इथं मात्र काय होणार आहे बघा, तर याच्यामधले जे पॉझिटिव्ह आहेत ते इकडे येतील का, साहजिकच नाहीत येणार, कारण इथं पण कोण आहे, पॉझिटिव्ह आहे ना. सो हा पॉझिटिव्ह फोर्स आहे ना एक प्रकारचा, EMF आहे, म्हणजे फोर्स आहे. हा फोर्स काय करेल, पुश करेल. कुणाला पुश करेल, ह्या इलेक्ट्रॉन्सला इकडं पुश करेल. म्हणजे ह्यातले इकडं अट्रॅक्ट होत 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 हे कुणाकडे अट्रॅक्ट होतील, निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतील. म्हणजे यातले मॅक्सिमम होल्स ह्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि याच्यातले मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स हा फोर्स निगेटिव्हला इकडे अट्रॅक्ट करेल, पुश करेल, बरोबर. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स कुणाकडे अट्रॅक्ट होतील, साहजिकच ह्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतील ना, कारण हा फोर्स एक्सटर्नली अप्लाय केलेला आहे आपण. त्यामुळे इथं जे बॅरियर आहे हे बॅरियर कमीत कमी बघायला मिळेल आपल्याला. मग पॉझिटिव्हमध्ये आपण निगेटिव्ह दाखवतो ना, आयन्स म्हणतो त्यांना आपण, आणि इथं पॉझिटिव्ह दाखवतो, ॲक्सेप्टर आयन्स, डोनर आयन्स म्हणलो होतो मगाशी बघा. म्हणजे हा जो काही डिप्लेशन लेअर आहे तो थोडाच कसा होणार आहे, इमॅजिन होत आहे बघा, असा होणार आहे. का तर इकडून पण पुश केलं जातं आणि इकडून पण पुश केलं जाते. म्हणजे डिप्लेशन लेअर काय होत चाललंय, कमी कमी होत चाललेलं. मग जेवढा डिप्लेशन लेअर कमी होईल तेवढं त्याला ब्रेक करायचे चान्सेस कसे झाले, जास्त झाले ना. डिप्लेशन लेअर कमी म्हणजे बॅरियर कमी, भिंत कमी होते बघा, कमी साईजची भिंत तयार होणार आहे. मग कमी साईजची भिंत तुम्ही लगेच ब्रेक करू शकाल ना. मग भिंत ब्रेक झाली याचा अर्थ करंट फ्लो होऊ शकतो लगेच. म्हणून फॉरवर्डमध्ये करंटची व्हॅल्यू कशी असते, जास्त असते. पण कुठल्या व्हॅल्यूच्या पुढं, 0.6च्या किंवा 0.3च्या पुढंच, कारण 0.6 आणि 0.3 पर्यंत ह्याचा उपयोग काहीच नाही इथं, तोपर्यंत भिंत ब्रेक होत नाही. पण 0.6 नंतर मात्र लगेच, कारण हे व्होल्टेज जास्त आहे ना, 1 2 3 4, 0.6 पेक्षा जास्त अप्लाय करणार आहे आपण. पण 0.6 पर्यंत थोड्या वेळासाठी का होईना ही भिंत ब्रेक होत नाही. पण एकदा का भिंत ब्रेक झाली, एकतर आधीच भिंत छोटीशी आहे, बॅरियर छोटंसं आहे, ते लगेच ब्रेक होणार आणि करंट काय होणार आहे, जास्तीत जास्त फ्लो होणार आहे. सो आपण करंट कसा कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे घेतो. म्हणजे करंट डायरेक्शन आपण अशी घेऊया आणि ह्याला म्हटलं जातं करंट, किंवा ह्याच करंटला नाव दिलं जातं IF म्हणतो मी. सो IF इज नथिंग बट द फॉरवर्ड करंट. व्हॉट इज मीन बाय IF? सो इट इज फॉरवर्ड करंट अँड इट इज इन मिली एम्पियर. याची रेंज थोडीशी मिली एम्पियरमध्ये असते. म्हणजे आता याच्यावरून कन्क्लुजन तुम्ही सांगू शकता की फॉरवर्ड बायसिंगमध्ये करंट हा जास्तीत जास्त असतो. कारण काय, एकतर फॉरवर्ड बायसिंगचं मिनिंग सांगायचं पहिल्यांदा. व्हॉट इज द मिनिंग? P type semiconductor is connected to the positive terminal, N type semiconductor is connected to the negative terminal. हे झालं मिनिंग. नेक्स्ट काय होणार, P टाइप्स बॅटरीच्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट व्हायला बघणार, N टाइप्स बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट व्हायला बघणार. त्यामुळं डिप्लेशन लेअरची जी काही विड्थ आहे ती कशी होणार आहे, मिनिमम होणार आहे. जेवढी डिप्लेशन लेअरची विड्थ मिनिमम, तेवढा तो डिप्लेशन लेअर फोडायला लगेच कमी कष्ट लागेल ना, म्हणजे लगेच करंट फ्लो होऊ शकतो. म्हणून फॉरवर्डमधला करंट कसा असतो, जास्तीत जास्त असतो. दिस इज द मॅक्सिमम करंट. म्हणजे भलेही त्याची व्हॅल्यू मिली एम्पियर असेल, पण करंट कसा म्हटला जातो, मॅक्सिमम. डिप्लेशन लेअर कसा असतो याच्यामध्ये, डिप्लेशन लेअर मिनिमम असतो. बघा मी की पॉईंट्स लिहितोय फक्त. करंट कसा झाला, मॅक्सिमम, ज्याला फॉरवर्ड करंट म्हणलं. डिप्लेशन लेअर कसा झाला, मिनिमम. मग जर फॉरवर्ड करंट जास्त असेल तर ह्याचा डायोडचा रेजिस्टन्स, ज्याला मी RD म्हणतो, तो कसा असेल, कमीत कमी असेल ना. का तर करंट जास्त म्हणजे रेजिस्टन्स कसा कमी असेल. लक्षात येते, याला म्हणायचं डायोड रेजिस्टन्स. आणि मग जर हा डायोड आयडियल असेल, आयडियलचा अर्थ काय, ॲक्च्युली तो प्रॅक्टिकली प्रेझेंट नसतो. आयडियलमध्ये मग ते 0.6 घ्यायचंच नाही, 0.7 घ्यायचंच नाही, डायरेक्ट 0 सुरुवात करायची, म्हणजे लगेच भिंत ब्रेक झाली असं म्हणायचं. म्हणजे करंट कसा झाला, खूप जास्त झाला. सो करंट इज वॉट, व्हेरी हाय, मॅक्सिमम. अँड दिस RD इज मिनिमम म्हणजे किती, आयडियल व्हॅल्यू 0. करंट मॅक्सिमम म्हणजे किती, इन्फायनाईट म्हणून. ओके, सो दीज आर द आयडियल व्हॅल्यूज ऑफ द करंट अँड रेजिस्टन्स. सो आयडियल करंट हा इन्फायनाईट असो म्हटलं तरी चालेल, आयडियल रेजिस्टन्स हा 0 म्हटलं तरी चालेल. मिनिमम म्हणजे 0च ना आयडियल व्हॅल्यू.
आणि मॅक्सिमम म्हणजे इनफायनाईट व्हॅल्यू. सो दीज आर सम ऑफ द कन्क्लुजन्स फ्रॉम द फॉरवर्ड बायसिंग. मग आता एक लक्षात येईल की तुमच्या मॅक्सिमम फॉरवर्ड बायसिंगचा यूज हा सर्किटमध्ये केला जातो. रिव्हर्स पण वापरलं जातं, पण मॅक्सिमम ठिकाणी फॉरवर्ड बायसिंग वापरूनच ॲप्लिकेशन्स किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कंपोनंट्स आहेत, ती काय केली जातात, तयार केली जातात. लक्षात आलं. सो दिस इज अबाउट द फॉरवर्ड बायसिंग. हीच डायग्राम आता आपण रिव्हर्ससाठी बघूया. बघा, रिव्हर्ससाठी पुन्हा काय करायचं, पी टाईप काढा, एन टाईप. पी टाईप म्हणले की कोण आले जास्तीत जास्त, पॉझिटिव्ह आले. एन टाईप म्हणले की कोण आले जास्तीत जास्त, निगेटिव्ह आले. इथं कोणतं डिप्लेशन लेअर असेल ना, पण पी टाईप आता बॅटरीच्या आपण निगेटिव्हला कनेक्ट करतोय आणि एन टाईप आपण बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करतोय. सेम मागासारखी डायग्राम आहे, फक्त रिव्हर्स केली ना. बघा, बॅटरी रिव्हर्स केली का, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलं. आता मात्र काय होणार बघा, हे जे होल्स आहेत हे कुणाकडे अट्रॅक्ट व्हायला बघणार, बॅटरीच्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट व्हायला बघणार. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कोणाकडे अट्रॅक्ट व्हायला बघणार, बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट व्हायला बघणार. ह्याचा अर्थ हे सगळेजण हे इकडे चाललेत आणि हे इकडे चाललेत. ह्याचा अर्थ हा जो डिप्लेशन लेअर आहे तो काय होत चाललाय, वाढत वाढत चाललेला आहे. म्हणजे इथं जे आयन्स आहेत हे वाढले ना आता, बरोबर का. मग अशी म्हटलं ना, आयन्स एन मध्ये पॉझिटिव्ह आयन्स असतात, इकडे निगेटिव्ह आयन्स असतात. म्हणजे एक लक्षात आलं की याच्यामध्ये जी काही डिप्लेशन लेअरची विड्थ आहे ती काय होत चाललेली आहे, वाढत वाढत चाललेली आहे. मग याला मला सांगा, जर डिप्लेशन लेअर जास्त मोठा असेल, वाढतोय म्हणजे जास्त मोठा झाला ना, म्हणजे भिंत जास्त मोठी झाली. जेवढी भिंत जास्त मोठी होईल तेवढी तुम्हाला तोडायला ती लगेच सहज शक्य होईल का, नो, इट इज नॉट पॉसिबल टू ब्रेक दॅट बॅरियर. सेम इथं डिप्लेशन लेअर लगेच ब्रेक होत नाही किंवा ब्रेक करता येत नाही. म्हणून याच्यामधनं करंट कसा होतो, मिनिमम करंट फ्लो होतो. सो करंट इज व्हॉट, मिनिमम. मग करंट मिनिमम म्हटल्यावर आर डी कसा झाला, मॅक्सिमम. डायोड रेजिस्टन्स याचा कसा झाला, मॅक्सिमम झालं. पण प्रॅक्टिकली काय होत असतं बघा याच्यामध्ये, प्रॅक्टिकली आता ह्या एन मध्ये कोणतरी पी आहेत ना, थोडेफार मायनॉरिटी कॅरियर्स आहेत. ह्या पी मध्ये कोण आहेत, थोडे एन कॅरियर्स आहेत. तर ह्यातले एन मायनॉरिटी कॅरियर्स हे याच्याकडे जायला बघतात थोडेफारच, आणि याच्यामधले काही पी याच्याकडे यायला बघतात. म्हणजे मायनॉरिटी कॅरियर्स इथं फ्लो होत आहेत. इथं कसे मेजॉरिटी कॅरियर्स फ्लो होत आहेत, तसे इथं कोण फ्लो होत आहेत, मायनॉरिटी कॅरियर्स, कमीत कमी अल्पसंख्याक जे आहेत ते फ्लो होत आहेत. म्हणजे कमी लोक आहेत ती फ्लो होणारे आहेत तिथं, थोडक्यात कमी पार्टिकल्स म्हणूया आपण मायनॉरिटी. म्हणजे त्यांच्यामुळे जो काही करंट फ्लो होईल तो कमी फ्लो होईल ना. म्हणून रिव्हर्स सॅच्युरेशनमध्ये एकतर करंट कसा असतो, मिनिमम तर असणारच आहे, पण तो कसा असतो, निगेटिव्ह करंट असतो. आणि त्याला म्हटलं जातं रिव्हर्स सॅच्युरेशन, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. बघा लक्षात आलं का, कमीत कमी करंट असतो तोही निगेटिव्ह असतो. म्हणजे इथं करंट पण निगेटिव्ह झाला, करंट पण निगेटिव्ह, अप्लाय केलेलं व्होल्टेज पण कसं झालं, निगेटिव्ह झाला. इथं मात्र करंट कसा झाला, पॉझिटिव्ह. जे काय अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ते पण कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. मग याची कॅरेक्टरिस्टिक कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल मला सांगा, तर इथं येईल ना फॉरवर्डची कॅरेक्टरिस्टिक, आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक इथं येईल ना रिव्हर्सची, पहिल्या आणि तिसऱ्या म्हणूया आपण. सो ती कॅरेक्टरिस्टिक पण आपल्याला पुढं शिकता येते. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द बायसिंग, दॅट इज फॉरवर्ड बायसिंग ऑफ पी एन जंक्शन अँड रिव्हर्स बायसिंग ऑफ पी एन जंक्शन. आता एक थोडासा बुकमधला एक थिअरॉटिकल पॉईंट आहे, फीचर्स ऑफ डिप्लेशन लेअर. जो काही डिप्लेशन लेअर आपण बघितला तो कसा तयार झाला, त्याचे उपयोग काय किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय, त्याचे फीचर्स काय, एक थोडंसं थिअरॉटिकल लिहून घेऊया, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तोपर्यंत हे झालंय का सगळं व्यवस्थित बघा. याच्यात काही शंका असतील तर तशा नोट डाऊन करत चला. ओके, सो लेट्स सी द फीचर्स ऑफ डिप्लेशन रिजन. फीचर्स ऑफ डिप्लेशन रिजन. चला, तर डिप्लेशन रिजन आपल्याला समजला, किंवा डिप्लेशन लेअर म्हटलं तरी सुद्धा चालतं. जे भिंत म्हटलं ना आपण, जे बॅरियर म्हटलं त्याला काय म्हणायचं, डिप्लेशन रिजन म्हणायचं. इट इज फॉर्म्ड बाय डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन रिजन टू द पी रिजन. दिस लिव्स पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन इन द एन रिजन. ओके, सो एक सिंपल लिहा, इट इज फॉर्म्ड, जे की मगाशी लिहिलंय आपण, इट इज फॉर्म्ड ड्यू टू diffusion of electrons and holes. बस एवढंच लिहा.
It is formed due to diffusion of electrons and holes. Okay. The accumulation of charges on either sides of the junction result in forming a potential barrier and prevents flow of charges. The accumulation of charges म्हणजे recombination म्हटलं ना मी, त्यालाच म्हणायचं the accumulation of charges on both sides. दोन्ही साइडला accumulation होतं ना, recombination होतं आहे on both sides creates, तयार करतात, काय तयार करतात, creates barrier potential, ती भिंत तयार करतात बघा, barrier potential, ज्याला की आपण डिप्लेशन लेयर म्हटलं ना, लेयर म्हणतो मी इथं ब्रॅकेटमध्ये, create barrier potential and prevent to flow of charge, to flow of charge, चार्जेस ना जाऊन देत नाहीत. भिंत आहे म्हणजे जाऊन देत नाही ना, पण व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर भिंत ब्रेक होते, मग चार्जेस जातात. पण जोपर्यंत अनबायस आहे तोपर्यंत चार्जेसना ते जाऊन देत नाहीत. देर आर नो चार्जेस इन धिस रिजन. देर आर नो चार्जेस म्हणजे प्लस मायनस नसतात तर आयन्स तयार होतात, रिकॉम्बिनेशन झालेले, ॲक्युम्युलेशन झालेले. देर आर नो चार्जेस इन धिस रिजन. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया, तो जो रिजन आहे तो एकतर पूर्ण पॉझिटिव्ह नसेल किंवा पूर्ण निगेटिव्ह असेल, पण कॉम्बिनेशन असेल, दोघांचं मिळून असेल. का तर काही इकडले आणि काही इकडले येऊन एकत्र झाले, त्यांच्यामुळे ती भिंत काय झाली तिथं तयार झाली. म्हणून म्हटलेलं आहे देर आर नो चार्जेस इन दिस रिजन. द डिप्लेशन रिजन हॅज हायर पोटेन्शियल ऑन एन साइड अँड लोअर पोटेन्शियल ऑन पी साइड ऑफ द जंक्शन. द डिप्लेशन region has higher potential on n side and lower potential on p side. हां, हे एक मगाशी हे थोडक्यात ही कॅरेक्टरिस्टिक कशी आहे बघा, अशी थोडक्यात ही. समजा इथं पी असेल आणि इथं एन असेल तर इथं एन तयार होतात ना आणि इथं प्लस तयार होतात आयन्स. ओके. सो डिप्लेशन रिजन हॅज हायर पोटेन्शियल ऑन एन साईड. मग हे असं काढायचं, हायर आणि लोअर, असा त्याचा अर्थ आहे बॅरियर पोटेन्शियलचा. म्हणजे ते थेरॉटिकल दाखवलं जातं, ते काही कुठं येत नाही, सर्किटमध्ये घेतलं जात नाही, आपल्या कन्सिडरेशनसाठी आहे. सो एन साईडला पॉझिटिव्ह दाखवा. मग अशी मला वाटतं मी हे असं काढलेलं होतं, जनरल असं लिहितो ना आपण, ड्रॉ करतो असं, पण याचा काही तसा फारसा उपयोग नाही. महत्त्वाचं काय की ते बॅरियर पोटेन्शियल तिथं आहे, ती भिंत आहे म्हटल्यावर त्याचं काहीतरी फोर्स असेल, स्वतःची काहीतरी त्याची ताकद असेल ना, तर ती थोडक्यात प्लस मायनस अशी दाखवायची आहे. सो हा एक पॉईंट आहे, तो म्हणजे याच्यामध्ये येऊ शकतो. सो दीज आर सम फीचर्स ऑफ द डिप्लेशन लेयर. बघा समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? अजून एक छोटासा पॉईंट आपण बघणार आहे. सो आपण पी एन जंक्शन डायोड रिलेटेड स्टडी बघतोय, कारण याच्या पुढं आता ह्याचे ॲप्लिकेशन्स म्हणा किंवा आता याची कॅरेक्टरिस्टिक येईल आपल्याला. मगाशी मी म्हटलं ना, पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला काय करायची, याची कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करायची आहे, ती कॅरेक्टरिस्टिक येईल. आणि मग हा स्पेशल पर्पजसाठी सुद्धा तयार केला जातो पी एन जंक्शन डायोड, ज्याला स्पेशल पर्पज डायोड्स म्हटलं जातं, जो की डिटेल स्टडी तुम्हाला 12th करायचा आहे. त्याच्यामध्ये झिनर डायोड वापरला जातो, तो रिव्हर्समध्ये काम करतो, LED वापरला जातो, फोटो डायोड वापरला जातो, सोलर्स वापरले जातात. हे सगळे स्पेशल पर्पज डायोड आहेत, हे त्या ॲप्लिकेशननुसार मॅन्युफॅक्चर केले जातात आणि ते त्याचं फ्युजन केलं जातं, डिफ्युजन केलं जातं आणि मग ते ॲप्लिकेशन्समध्ये यूज केले जातात. चलो इथपर्यंत समजला का बघा. दिस इज वन ऑफ द थेरॉटिकल पॉईंट रिलेटेड टू द डिप्लेशन रिजन. ओके, आता याच्याशीच रिलेटेड पुढचा पॉईंट बघूया, ज्याला VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड म्हटलं तरी सुद्धा चालेल. बुकप्रमाणे जाऊया, कारण पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि पुन्हा त्याच कॅरेक्टरिस्टिक पुन्हा इन डिटेल सांगितलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण तशा पद्धतीनं बघूया. सो हेडिंग बघा मी काय लिहितो, VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड. आता याच्यामध्ये काय काय, एक तर सर्किट डायग्राम बघूया. सर्किट डायग्राममध्ये आपण रिव्हर्स बायस आणि सेकंड काय बघतो, फॉरवर्ड बायस, दोन आपण टाइप्स बघितले ना. सो आता सिम्बॉल एक राहिला होता बघा, डायोडचा सिम्बॉल एक कसा काढला जातो बघा. सिम्बॉल
आणि हा सिम्बॉल जनरली प्रत्येक सर्किटमध्ये जेव्हा डायोड वापरला जातो तेव्हा हा सिम्बॉल तिथं काय केला जातो, यूज केला जातो. सो सिम्बॉल कसा आहे बघा, सिम्बॉल इज लाईक दिस टाईप. ओके, सो दिस इज पॉझिटिव्ह आणि ह्या पॉझिटिव्हलाच ॲनोड म्हटलं जातं आणि दिस इज निगेटिव्ह आणि ह्या निगेटिव्हलाच कॅथोड म्हटलं जातं. ओके, so there are two electrodes, that's why it is called as a diode. So this is the symbolic representation of diode, symbol of diode, symbol of diode. Okay, आता VI characteristics of diode मध्ये रिव्हर्स फॉरवर्ड आपल्याला कनेक्शन्स माहित आहेत. हे जर मी डायोडच्या फॉर्ममध्ये सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये कनेक्शन्स करायचे झाले तर कसे करायचे बघा. इथं मी बॅटरी कनेक्ट करणार आहे, लाईकवाईज इथं सुद्धा मी असंच ड्रॉ करतो, इथं सुद्धा मी बॅटरी कनेक्ट करणार आहे. सो रिव्हर्समध्ये काय, डायोडचं पॉझिटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला आणि डायोडचं निगेटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला. सो दिस इज बॅटरी सपोज ई अँड हिअर वी कॅन से दॅट डायोडचं पॉझिटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला, डायोडचं निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला. सो प्लस मायनस, सो इट इज अगेन ई. ओके, सो दिस इज रिव्हर्स बायस अँड दिस इज फॉरवर्ड बायस. नाउ वी हॅव टू कन्सिडर द VI characteristics of diode. VI characteristic it means what? Voltage and current characteristic. बरोबर, व्होल्टेज आणि करंटची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथं आता बघायची आहे. कशी बघायची बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लाईकवाईज लाईक दिस. हे जर असेल तर हे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे करंट पण फ्लो होणार कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. हे असेल तर हे तर एकतर निगेटिव्ह आहे, त्यामुळे करंट कसा फ्लो होतो आपण म्हणतो लाईक दिस. पण हा जो करंट आहे तो कसा असेल, निगेटिव्ह असेल, ज्याला की आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणलं होतं ना. ओके, म्हणजे काही पी आणि मायनॉरिटी कॅरियर ज्या होत्या, पी मधल्या एन होत्या, एन मधल्या पी होत्या, त्यांच्यामुळे फ्लो होणारा करंट रिव्हर्स असेल. ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथे काढावी लागेल. सो इथं करंट म्हणूया, ज्याला आपण मिली ॲम्पियर म्हटलं होतं, आणि याला आपण व्होल्टेज म्हणूया, इनपुट व्होल्टेज. सिमिलरली हा करंट IR म्हणतो मी, जो मायक्रो ॲम्पियर म्हणतो. का बघा, कारण हा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे, कमीत कमी आहे ना, आणि इकडं जे व्होल्टेज आहे ते निगेटिव्ह असेल, हे व्होल्टेज आहे ते पॉझिटिव्ह असेल. सिंपल. या डायग्रामसाठी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथं ड्रॉ करावी लागेल, या डायग्रामसाठी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथं ड्रॉ करावी लागेल. तर कसं होतं बघा, इथं 0 आहे, समजा इनपुट व्होल्टेज किती आहे, 0 आहे. तर व्होल्टेज वाढवत जायचं आहे, हे व्होल्टेज आपल्याला, याचा विचार करूया आता. 0.1 केलं करंट फ्लो होईल का, नाही होणार. 0.2 केलं नाही होणार, 0.3 केलं नाही होणार. जर जर्मेनियम असेल तर 0.3च्या पुढं करंट पास व्हायला चालू होतं, सिलिकॉन असेल तर 0.6च्या पुढं करंट पास व्हायला चालू होतं. मग समजा 0.6 इथं आलेला आहे, तर इथपर्यंत करंट जनरली 0 राहतो आणि इथून करंट मग वाढायला लागतो. मग इथून करंट असा वाढतो की व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. ओहम्स लॉ फॉलो होतो बघा इथून पुढं. म्हणून हे जे व्होल्टेज असतं हे याला नी व्होल्टेज म्हटलं जातं, नी व्होल्टेज. बॅरियर पोटेन्शियल म्हणतो ना आपण त्याला. ओके, मग सिलिकॉनसाठी किती असतं ते 0.7 व्होल्ट आणि जर्मेनियमसाठी किती असतं ते 0.3 व्होल्ट असतं. सो लुक ॲट द फर्स्ट क्वाड्रंट. सो इन द फर्स्ट क्वाड्रंट वी कॅन डिफाईन द कॅरेक्टरिस्टिक. लक्षात येते का बघा. ओके, सो नी व्होल्टेज. पण रिव्हर्समध्ये मात्र कसं होतं, रिव्हर्समध्ये करंट एकतर लवकर फ्लो होत नाही, पुन्हा जरी फ्लो झाला तर तो एकदम कमीत कमी व्हॅल्यू असते त्याची, ज्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं म्हटलं जातं. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. आता बुकमध्ये जे आहे तशा पद्धतीने थोडंसं मी सांगायचा प्रयत्न करेन. फॉरवर्ड करंट, फॉरवर्ड व्होल्टेज तर तुम्हाला समजलं. ह्याला फॉरवर्ड बायस म्हणायचं. दिस इज व्हॉट, फॉरवर्ड बायस कंडिशन. याला काय म्हणायचं, फॉरवर्ड व्होल्टेज म्हणायचं. असं लिहितो मी वाटलंच तर, फॉरवर्ड व्होल्टेज. याला काय म्हणायचं, फॉरवर्ड करंट म्हणायचं वाय ॲक्सिसवरती. याला काय म्हणायचं, रिव्हर्स करंट म्हणायचं. बघा मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही थोडंसं इन डिटेल लिहा. याला काय म्हणायचं, रिव्हर्स व्होल्टेज म्हणायचं. बरोबर आहेत का बघा, सगळे पॉईंट्स तुम्ही इथं दाखवू शकता. रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज हा जो पॉईंट मिळतो ह्याला काय म्हणायचं, रिव्हर्स ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे काय, भिंत ब्रेक झाली ना त्या व्होल्टेजला, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, आणि जो काही करंट फ्लो होतो तो अगदीच कमी असेल त्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणायचं. सो -50 मिली ॲम्पियर फॉर जर्मेनियम, एक रेंज दिलेली आहे. ॲक्च्युली मायक्रो ॲम्पियर म्हटलं तरी चालेल, आणि सिलिकॉनसाठी. सो ह्याला रिव्हर्स सॅच्युरेशन कसला करंट म्हणायचं, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट.
सो लुक ॲट द कॅरेक्टरिस्टिक. ही कॅरेक्टरिस्टिक जेव्हा आपण प्रॅक्टिकल सेटअप करतो एखाद्या डायोडचा तेव्हा आपल्याला ही कॅरेक्टरिस्टिक बघायला मिळते. समजली का बघा ही कॅरेक्टरिस्टिक. आणि ही कॅरेक्टरिस्टिक कशी ड्रॉ केली आपण, त्यासाठी आपण रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस घेतलं. जे काय फॉरवर्ड बायस आहे ते ह्या क्वाड्रंटमध्ये काढायचं, जे काय रिव्हर्स बायस आहे ते ह्या क्वाड्रंटमध्ये काढायचं. लक्षात आलं. सो हा एक व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोडचा पॉईंट आहे. सो दिस इज द थेरॉटिकल स्टडी. सगळं थिअरी आहे मॅक्सिमम. जेवढी सोपी तुम्हाला सांगता येईल तेवढ्या पद्धतीने मी सांगेन. बुक रेपर घ्या समोर. सगळं मला बुकमधलं लिहिता इथं येत नाही, पण जे की पॉईंट्स आहेत ते मी नक्की इथं लिहितो आहे. त्यामुळे बुकचा रेफरन्स हा सगळ्यांनी समोर नोट्स काढत असताना घ्या. व्यवस्थित चांगल्या स्वहस्ताक्षरामध्ये नोट्स प्रिपेअर करा. जेवढं तुम्ही चांगल्या नोट्स प्रिपेअर कराल तेवढं तुम्हाला एक त्याची आवड निर्माण होईल आणि अभ्यास करायला पुन्हा मजा येईल. अजून बरेचसे पॉईंट्स याच्या रिलेटेड आहेत पुढं, तेही पॉईंट्स आपण लवकरात लवकर संपू. कदाचित पुढच्या लेक्चरला हा टॉपिक पूर्णपणे संपून जाईल. मग बघा किती इझी आहे टॉपिक. आणि मग हवं तर त्याचे आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करू. याच्यामध्ये न्यूमरिकल्स तर आता काही नाही आहेत, पूर्णपणे थेरॉटिकल असल्यामुळे जे काही याचे आपण थेरीचे क्वेश्चन्स आहेत तेच फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आपण डिस्कस करूया. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला हा टॉपिक संपून जाईल. ओके. सो थांबूया आपण इथं. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत काही शंका असेल तर तशी विचारा. अभ्यास करत राहा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा पार्ट बघूया. थँक्यू सो मच.